नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भगवी वस्त्र रुद्राक्ष घालून लबाड लांडगं ढोंग करते अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केलेली आहे। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करूया। महाराष्ट्राचे वैभव ओरबाडू देणार नाही, मिंदे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय अशा भाषेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तरही दिले। लबाड लांडगं ढोंग करतय, वाघाचं कातड ओढून सोंग करतय, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे। भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणण्यासाठी वाघाचं काळीज लागतं। लबाड लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होण्याचं सोंग करतो, पण वाघ होण्यासाठी मात्र वाघाचंच काळीज लागतं। आमचा वाघ एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असंही ते म्हणाले। भगवी वस्त्र आणि रुद्राक्ष माळा घालून कोणालाही बाळासाहेब होता येणार नाही, त्यासाठी बाळासाहेबांसारखे धगधगते विचार असावे लागतात असंही मुख्यमंत्री म्हणाले। काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर होऊन सत्तेसाठी सर्वात मोठा कोणी मिंदेपण केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ये पब्लिक है सब जानती है असंही पुढे ते म्हणाले। त्यानंतर महाराष्ट्र संकटात असताना मोदीजी कुठे होते, आता फक्त मतांसाठी येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार म्हणून सुरत लुटली होती, मोदीजी महाराष्ट्र लुटत आहात, महाराष्ट्र ओरबाडत आहात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आम्ही तुम्हाला ओरबडू देणार नाही, मोदीजी आता महाराष्ट्र फिरून घ्या, हाच महाराष्ट्र तुम्हाला उद्या धडा शिकवणार आहे। देश के लिए मन की बात आणि गुजरात के लिए धन की बात। ज्यावेळी दंगली उसळल्या तेव्हा शिवसैनिकांनी हिंदूंना वाचवलं, जा कुणालाही विचारा। पंतप्रधान मोदी देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात, हे हिंदुत्व नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला। महाराष्ट्राने तुमचं काय पाप केलं? संकटात ज्या महाराष्ट्राने तुम्हाला वाचवलं त्याच महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही का घाव घालताय असेही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले। त्यानंतर ते म्हणाले, मतं मागायला तुम्हाला हनुमानाची आणि रामाची गरज का लागते? मग त्यांची गरज लागते तर मग 10 वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय केलं असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे। ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली त्यांना तुम्ही संपवायला निघालात अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तुमची काय मतं आहे हे देखील आपल्याला कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राइब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल। पुन्हा भेटूया, धन्यवाद।